नमो बुद्धाय जय भीम। 4. जैन तीर्थक आणि वधाचा आरोप. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाही. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे, कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल तू कुवार्ता प्रसूत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाहून शहराकडे लोक परत येत, त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंधी घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारतात, सुंदरी कुठे जातेस? त्यावर ती उत्तर देत असे, मी श्रमण गौतमांकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चाललेले आहे. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्रातःकाल होता असते तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत असे की रात्रभर तू कुठे होतेस, त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमांच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलवून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमांच्या गंधकुटीजवळच्या कचरापेटीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्यांकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरुचे अब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्थ्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्याने त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला. अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्यांनी गमावला. जैन तीर्थक आणि अनितिमत्तेचा आरोप. सूर्योदयाबरोबर जसे काजवे लुप्त होतात तशी तीर्थकांच्या दशा झाली. लोक त्यांना आदर किंवा उपहार देईनात. राजरस्त्यावर उभे राहून ते बोलू लागले, जर श्रमण गौतम बुद्ध असतील तर आम्हीही आहोत. जर श्रमण गौतमांना दान देऊन पुण्य मिळत असेल तर आम्हालाही दान केल्याने पुण्य प्राप्त होईल. त्यास तो आम्हास दान द्या. लोकांनी त्यांच्या ह्या बडबडीकडे दुर्लक्ष केले तेव्हा श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडे पसरवून संघाला बदनाम करण्याचे त्यांनी गुप्त कट रचला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाचे एक ब्राह्मण योगिनी राहत असे. तिचा ध्येय आणि रूप आकर्षक होते. आपल्या अंगविक्षेपाने ती वासना उत्तेजक प्रभाव निर्माण करू शके. तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की चिंचाच्या सहाय्याने गौतमांबद्दल कंडे उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेस संमती दर्शवली. एके दिवशी चिंचा तीर्थकांच्या उद्यानात आली आणि अभिवादन करून ती त्यांच्याजवळ बसली, पण कुणीही तिच्याशी बोलले नाही. यामुळे चकित होऊन ती बोलली, मी काय अपराध केला आहे? 3दा मी आपणास अभिवादन केले, पण आपण शब्दही बोलत नाही. तीर्थक बोलले, भगिनी, तुला माहीत नाही काय की आपल्या लोकप्रियतेमुळे श्रमण गौतम आम्हाला पातक झाला आहे? नाही, मला माहीत नाही, पण ह्याबाबत मी काही करू शकेन काय? भगिनी, जर तुला आमचे भले करायचे असेल तर तू स्वतः गौतमाबद्दल काही कंड्या उठव, जेणेकरून त्याची लोकप्रियता नष्ट होईल. ठीक आहे, या बाबतीत आपण निशंक राहा आणि सर्व मजबूर सोपवा. असे म्हणून ती तिथून निघून गेली. स्त्री सुलभ आकर्षण, कलर आणि नैसर्गिक सौंदर्य विशेषात चिंचा कुशल होती. श्रावस्तीचे नागरिक जेतवनाहून प्रवचन ऐकून परत येत. त्यावेळी रक्तवस्त्र परिधान करून सुगंध लिहून हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे जाण्यास निघे. जर कोणी तिला विचारलं, तू कुठे निघालीस, तर त्यावर ती उत्तर देईल, तुम्हाला काय करायचे? जेतवनाजवळील तीर्थरामात रात्र घालवून ती प्रातःकाळी शहराकडे परत येईल. त्यावेळी तथागत बुद्धाच्या दर्शनासाठी नागरिक जेतवनाकडे जात असत. जर कोणी तिला विचारले, तू रात्र कुठे व्यतीत केलीस, तर ती उत्तर देईल, तुम्हाला काय करायचे? मी जेतवनात श्रमण गौतमांच्या गंधकुटीत त्यांच्याबरोबर रात्र घालवली. काही लोकांच्या मनात या तिच्या उत्तरामुळे संदेह निर्माण होईल.
4 महिन्यानंतर आपल्या पोटावर जुनी चिरकुटे गुंडाळून त्याचा आकार वाढवून तिने सांगण्यास सुरुवात केली की श्रमण गौतमांपासून आपल्याला धर्मप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या या शब्दाने विश्वास ठेवला. 9व्या महिन्यात तिने एका लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटक दंशाने हात सुजवून घेऊन ज्या स्थानिक तथागत बुद्ध भिक्खू व ग्रहस्थांसमोर प्रदर्शन करत होते तिथे जाऊन ती म्हणाली, हे महान उपदेशक, आपण पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करता. आपली वाणी मधुर आहे आणि आपले होठ फार नाजूक आहे. आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझा प्रसूती समय समीप आला आहे. आपण माझ्या प्रसूतीची काहीच व्यवस्था केलेली नाही. तसेच अडीअडचणीसाठी औषध पाण्याचाही काही सोय केलेली दिसत नाही. जर स्वतः तुम्हाला ही व्यवस्था करणं शक्य नसेल तर आपल्या शिष्यांपैकी कौशल देशाचा राजा अनाथपिंडे किंवा विशाखा अशा कोणाला तरी ती करण्यास का सांगत नाही. कुमारिकांना वश कसे करावे हे आपणास माहीत आहे, पण त्या पायी होणाऱ्या अर्भकाचा परिपाल कसा करावा हे मात्र आपणास माहीत नाही. उपस्थित श्रोतवर्ग तटस्थ झाला होता. आपले प्रवचन थांबवून अत्यंत संयम आणि गंभीर स्वरात तथागत बुद्ध म्हणाले, हे भगिनी, तू जे काही आत्ता सांगितलेस त्याची सत्यता फक्त आपल्या लोकांसच माहीत आहे. चिंचा जोराजोराने फोकत नाही. होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपणास उभयताच माहीत असणे सम्यक आहे. तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोराची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली. लोकांनी तिला काठ्यांनी आणि दगडांनी मारून तिथून हाकलून दिले. 6. देवदत्त, आतेभाऊ आणि शत्रू. देवदत्त हा तथागत बुद्धांचा आतेभाऊ होता, पण बुद्धांपासून तो तथागत बुद्धांचा द्वेष करत असे आणि त्याला तथागतांबद्दल तीव्र तिरस्कार, घृणा वाटत असे. तथागत बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर यशोधरांशी लगट करण्याचा त्याने प्रयत्न केला. एकदा यशोधरा विश्रांतीच्या तयारीत असता दरवाजावरच्या सेवकांना चुकवून भिक्खूच्या वेशाने त्याच्या शयनगृहात त्याने प्रवेश केला. यशोधराने विचारले, श्रमणा, तुला काय हवे आहे? माझ्या स्वामीकडून माझ्यासाठी काही निरोप आणला आहेस काय? तुझा स्वामी, त्याला काय तुझी पर्वा? तुला ह्या सुखनिवासात निर्दयपणे एकटेला टाकून तो निघून गेला, पण पुष्कळ लोकांच्या कल्याणासाठीच त्याने हे केले. यशोधराने उत्तर दिले, ते काही असो, पण त्याच्या निर्दयतेचा सूड तू आता घे. श्रमणा, गप्प बस. तुझी वाणी आणि विचार दुर्गंधीने भरलेले आहेस. तू मला ओळखले नाहीस. तू तुझा प्रियकर देवदत्त. देवदत्त, तू खोटारडा आणि दुष्ट आहेस हे मला माहीत होते. तू कधी श्रमण झालास तरी वाईटच होशील असे मला वाटत होते, पण तू इतका अधम नीच उत्थित असशील असा मात्र संशय आला नव्हता. यशोधरे, माझे तुझ्यावर प्रेम आहे. देवदत्ताने विनवणी केली. तुझा पती तुझा तिरस्कार करतो. तो तुझ्याशी दुष्टपणे वागला आहे. माझ्यावर प्रेम कर आणि त्याच्या दुष्टतेचा सूड घे. यशोधराच्या फिकट आणि खुश चेहऱ्यावर जांभळ्या रंगाची चिटा आली. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळू लागले. देवदत्त, तूच माझ्याशी दुष्टपणाने वागत आहेस. तुझे प्रेम जरी निस्सीम असते तरी तो माझा अपमान ठरला असता. मी तुझ्यावर प्रेम करतो असे सांगतानाही तू खोटे बोलतो आहेस. जेव्हा मी तरुण आणि सुंदर होते तेव्हा तू माझ्याकडे डुंकूनही पाहिले नाहीस. आता मी वयस्क शोकमग्न झाले आहे आणि अशा रात्रीच्या अनुचित समयी तू विश्वासघातकी आणि अपराधी प्रेमाची घोषणा करण्यास आला आहेस. तू दुष्ट भ्याड पुरुष आहेस. आणि ती ओरडली. देवदत्त चालता होईल आणि देवदत्त तिथून निघून गेला. आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोकलांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताच्या तथागत बुद्धांवर फार राग होता. देवदत्ताने तथागत बुद्धांचे 3दा जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा तथागत बुद्ध धूतकोट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत संक्रमण करीत होते. देवदत्त वर चढला आणि तथागतांचे जीवन संपवण्याच्या हेतूने त्याने एक मोठा दगड खाली लोटून दिला, परंतु तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे काढला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. त्याने दुसऱ्यांदा तथागत बुद्धांचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला, मला थोडे लोक दे. आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली, देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा. देवदत्ताने एकास आज्ञा केली,
जा मित्रा, श्रमण गौतम अमुक जागी आहे, त्यांची हत्या कर. आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला, मी तथागतांची हत्या करण्यास असमर्थ आहे. त्याने तथागतांचे जीवन संपवण्याचा तिसरा प्रयत्न केला. या समय राजगृहात नालगिरी नावाचा एक क्रूर होता, नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तीगारात गेला आणि रक्षकाला म्हणाला, मी राजाचा नातेवाईक आहे आणि मी कुठल्याही नीच पदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिडा किंवा पगार वाढवू शकतो. तेव्हा माझ्या मित्रांनो, जेव्हा श्रमण गौतम ह्या रस्त्याने येतील तेव्हा नालगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या. देवदत्ताने तथागत बुद्धांना मारण्यासाठी विरोधाची नियुक्ती केली होती. त्याने पिसाळलेल्या नालगिरी हत्तीला त्यांच्या मार्गात मोकळे सोडले होते, परंतु यशस्वी झाला नाही. जेव्हा ते प्रयत्न उघडकीस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक निवडणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रूकडून पुष्कळ नगराने प्राप्त झाले होते, पण ते फार टिकू शकले नाही. नालगिरी प्रकरणानंतर देवदत्ताचा प्रभाव संपूर्ण नष्ट झाला. आपल्या कृत्यामुळे अप्रिय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडून कौशल देशात गेला. राजा प्रसेनजीत आपले स्वागत करेल अशी त्याची अपेक्षा होती, पण प्रसेनजीतने त्याला तुच्छतेने वागून हाकलून दिले. 7 ब्राह्मण आणि तथागत बुद्ध. एकदा अनेक भिक्खू समवेत तथागत कौशल देशात चारिका करीत असता थूर नामक ब्राह्मण ग्रामात जाऊन पोहोचले. थूर गावातील ब्राह्मण गृहस्थांच्या कानावर बातम्या आली की श्रमण गौतम आपल्या गावातील शेतात येऊन पोहोचले आहेत. हे ब्राह्मण गृहस्थ स्वभावाने लोभी, असत्य मताचे आणि अश्रद्ध होते. ते म्हणाले, जर श्रमण गौतम ह्या गावात प्रवेश करतील व 2-3 दिवस वास्तव्य करतील तर सर्व ग्रामस्थांमध्ये बदल घडवतील. मग ब्राह्मण धर्माला आधार राहणार नाही. या मार्गावर त्यांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध केला पाहिजे. गावात प्रवेश करण्यापूर्वी नदी ओलांडावी लागेल. तथागतांच्या ग्रामप्रवेशाला प्रतिबंध करण्यासाठी त्या ब्राह्मणाने नदीतील सर्व होड्या किनाऱ्यांपासून काढून घेतल्या आणि पूल आणि बांध निरुपयोगी करून टाकले. त्यांनी एक सोडून इतर सर्व विहिरीत पालापाचोळा भरला आणि पाणवठे, आरामगृहे आणि पडव्या झाकून अदृश्य केल्या. तथागतांनी त्यांची ही दुष्कृत्य समजली आणि त्यांची दया येऊन भिक्खू वर्गासह त्यांनी नदी पार केली आणि मार्ग आक्रमण करीत ब्रह्मगिरी ग्रामी येऊन पोहोचले. तथागत सडक सोडून एका बाजूस झाडाखाली जाऊन स्थानापन्न झाले. त्या समयी पुष्कळ स्त्रिया पाणी घेऊन तथागतांच्या जवळून जात होत्या. त्या गावाने निश्चय केला होता की श्रमण गौतम तिथे आले तरी त्यांच्या स्वागत करायचे नाही आणि जर ते एखाद्या घरी गेले तर त्यांना किंवा त्यांच्या शिष्यांना अन्न किंवा पाणी द्यायचे नाही. एका ब्राह्मणांची दासी पाण्याचा घडा घेऊन जात असता तिच्या नजरेत तथागत आणि भिक्खू पडले. ते थकलेले व तहानलेले आहेत हे जाणून ती भाविक दासी त्यांना पाणी देणार होती. ती मनाशी म्हणाले की जरी गावाच्या लोकांनी श्रमण गौतमांचे स्वागत करू नये किंवा त्यांना काही देऊ नये असे ठरवले तरी ह्या पुण्यक्षेत्र व दानपात्र लोकांना पाहून त्यांना थोडे पाणी देऊन माझ्या मुक्तीचा पाया जर मी घातला नाही तर मी दुःखातून कशी बरे मुक्त होऊ शकेन. काय वाटेल ते हो. या गावचे सर्व लोक मला मारो किंवा बांधून टाको. ह्या पुण्यक्षेत्राला मी पाणी दिल्यावाचून राहणार नाही. दुसऱ्या स्त्रीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकदा निश्चय केल्यावर जीवाची पर्वा न करता तिने आपल्या डोक्यावरचा घडा खाली ठेवला व ती तथागतांजवळ गेली आणि तिने तथागतांना पाणी दिले. तथागतांनी हातपाय धुतले व पाणी प्राशन केले. तथागतांना तिने पाणी दिल्याची गोष्ट तिच्या ब्राह्मण धन्याला समजली. तिने गावच्या ठरावाचा भंग केला आहे आणि लोक मला दोष देत आहेत अशा विचाराने संतप्त होऊन दात होट खाऊन तो तिच्या अंगावर धावला आणि खाली पाडून लाथाबुक्क्याने त्याने तिला मारले. त्या मारामुळे ती मरण पावली. द्रोण नावाचा एक ब्राह्मण तथागतांजवळ गेला आणि त्याने तथागतांना अभिवादन केले. कुशल समाचार विचारून तो तथागतांजवळ जाऊन बसला. द्रोण तथागतांना म्हणाला, श्रमण गौतम, मी असे ऐकले आहे की तथागत वयोवृद्ध आदरणीय ब्राह्मणांना अभिवादन करीत नाहीत, उठून उभे राहत नाहीत किंवा आसनही देत नाहीत. श्रमण गौतम, हे खरे आहे काय की आपण असे करता? तसे असेल तर ते बरे नव्हे. श्रमण गौतम, जर कुणाच्या बाबतीत खरे बोलताना जर म्हटले की कुलशीलवान मातापित्यापासून त्याचा जन्म झाला
पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत त्याचे कुल पावित्र्य आणि निष्कलंक होते. त्याचा जन्म निर्दोष होता. अभ्यासू, वेदमंत्रज्ञ, अक्षर आणि प्रभोगासह 3 वेदात तो पारंगत होता. तसेच शब्दशास्त्र, इतिहास, पुराणे, काव्य आणि व्याकरणाचा तो ज्ञाता होता. महापुरुषलक्षणाचा अभ्यासात कुशल व विशेषत्वज्ञ असा तो होता. तर श्रमण गौतम, माझ्या बाबतीत हे संपूर्णपणे यथातथ ठरेल, कारण माझा जन्म, माझे कुलशील इत्यादी हे असे आहे. द्रोण हे प्राचीन मंत्र निर्माते, मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी होते, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात होता. उदाहरणार्थ अठ्ठक, वामक, वामदेव, विश्वामित्र, जमदग्नी, अंगिरस, भारद्वाज. त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश, देवसदृश, बंधनयुक्त, बंधनभंज व जातीभ्रष्ट. द्रोणा, या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, आम्हाला हे ब्राह्मणांचे 5 प्रकार माहीत नाहीत, तरी पण आम्हाला माहीत आहे की आम्ही ब्राह्मण आहोत. आपण आम्हाला धर्मोपदेश करावा, म्हणजे मला हे 5 प्रकार समजतील. ब्राह्मणा, तर लक्ष देऊन आहे. ठीक आहे, तो म्हणाला. आणि मग तथागत सांगू लागले. द्रोण, ब्राह्मण सदृश्य केव्हा होतो? हे द्रोण, एखादा ब्राह्मण कुलशीलवान मातापित्यापासून जन्म घेतो. 7 पूर्व पिढ्यापासून त्याला पावित्र्याचा वासा प्राप्त झालेला असतो. जन्माच्या दृष्टीने तो सर्वथा निर्दोष असतो. 48 वर्ष ब्रह्मचर्याचे तो पालन करतो आणि आचार्याने शिक्षण दिल्याबद्दल अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार त्याची दक्षिणा पूर्ण करण्याकरता तो झटतो. आणि द्रोण, धर्मानुसार म्हणजे काय? तर शेतकरी, व्यापारी, गुराखी, धनुर्धन, राजसेवक किंवा दुसरा कोणताही व्यवसाय न होता, भिक्षापात्राचा तिरस्कार न करता फक्त भिक्षा मागून तो आपली उपजीविका करतो. तो आपली गुरुदक्षिणा देऊन टाकतो, अन्नदान स्वीकारून दाढी करतो, काशाय वस्त्र परिधान करतो आणि गृहहीन जीवनासाठी गृहत्याग करतो. आणि असे केल्यावर एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, उद्धव व अधर अशा सर्व देशात मंगल, कल्याण, मैत्रीयुक्त, दूरगामी, व्यापक तसेच असमी वृत्तीने आणि घृणा किंवा कुविचाराविना तो संचार करीत राहतो. आणि असे केल्यावर तो करुणायुक्त वृत्तीने विहार करतो, मोदितायुक्त वृत्तीने विहार करतो, उपेक्षायुक्त वृत्तीने विहार करतो. एका, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, ऊर्ध्व, अधर अशा सर्व देशात करुणा, मुदिता, उपेक्षापूर्ण विचाराने सर्वत्र दूरगामी, व्यापक, असीमित आणि घृणा किंवा कुविचाराविना तो सर्वत्र संचार करीत राहतो. अशा प्रकारे ह्या 4 ब्रह्म विहारात विहार करून मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यानंतर तो हितकार ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण, अशा प्रकारे ब्राह्मण ब्रह्मसदृश्य होतो. द्रोण, ब्राह्मण देवसदृश्य कसा होतो? द्रोण, अशा प्रकारच्या सुजात आणि सुचरित ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ. तो शेती, व्यापार इत्यादी मार्गाने आपली उपजीविका न करता अन्नदान स्वीकारून जीवन व्यतीत करीतो. तो आपली गुरुदक्षिणा चुकती करतो आणि अधर्मानुसार नव्हे तर धर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. इथे धर्मानुसार म्हणजे तरी काय? तर क्रय विक्रयाने प्राप्त न करता ज्याच्या हातावर विधियुक्त उदक घातले गेले आहे अशाच ब्राह्मणींचा तो स्वीकार करतो. ब्राह्मणांकडे जातो आणि तेच व्याध, वेळू, कारागीर, रथंकार किंवा आदिवासी यांच्या कन्येकडे नव्हे किंवा संतानवती, स्तनपानक्षम किंवा ऋतुप्राप्त न झालेल्या कन्याकडेही नव्हे. द्रोण, तो गर्भवती कन्येकडे का जात नाही? तर तसे केल्यास होणारी संतती कलंकित ठरेल. तो स्तनपानक्षम कन्येकडे का जात नाही? तर त्यामुळे संततीचे स्तनपान अपवित्र होईल. आणि जी ऋतुस्नात नाही त्या कन्येकडे तो का जात नाही? हे द्रोण, जर तो अशा कन्येकडे गेला तर कामतृप्ती, क्रीडा अथवा सौख्य यांचे निधान न होता केवळ संतानोत्पत्तीचे साधन एवढेच त्या ब्राह्मणीला महत्त्व ठरेल. आणि वैवाहिक जीवनात त्याला संतान प्राप्ती झाली तर तो मुंडन करून घेतो आणि गृहत्याग करून ग्रहहीन जीवन पत्करतो. आणि अशा प्रकारे ग्रहहीन झाल्यावर कामविकारापासून अलिप्त होऊन तो प्रथम, द्वितीय, तृतीय ध्यान प्राप्त करीत चतुर्थ ध्यानाची साधना करीत सिद्ध होतो. आणि अशा रीतीने 4ही ध्यानांची धारणा केल्यानंतर मृत्यूनंतर देहविच्छेद झाल्यावर तो हितकर ब्रह्मलोकात उदय पावतो. हे द्रोण,
अशा प्रकारे ब्राह्मण देवसदृश्य होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधनयुक्त कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ. तोही असाच विवाहित होतो आणि वैवाहिक जीवनात संतान प्राप्त झाल्यानंतर तो संतान प्रेमाने भारून जाऊन संसारातच मग्न होतो. ग्रहजीवनाशी निगडीत होऊन राहतो आणि ग्रहहीन जीवनात प्रवेश करण्याचा विचारही त्याला शिवत नाही. आपल्या परंपरागत बंधनात तो जीवन व्यतीत करतो, त्याचे उल्लंघन करीत नाही. त्याच्या बाबतीत असे स्पष्ट म्हणता येईल, तो बंधनांच्या मर्यादेतच जीवन व्यतीत करतो, सीमाोल्लंघन करण्याचा कधी प्रयत्न करीत नाही. आणि म्हणूनच ह्या ब्राह्मणाला बंधनयुक्त ब्राह्मण म्हणतात. द्रोण अशा प्रकारे ब्राह्मण बंधनयुक्त होतो. आणि हे द्रोण ब्राह्मण बंधन भंजक कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात आणि सुचरित ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ, जो गुरुदक्षिणेची पूर्तता करतो आणि धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करण्याची योजतो. क्रयविक्रयाने प्राप्त झालेली आता ब्राह्मणी आता तिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले गेले आहे अशी तो एखाद्या ब्राह्मणीकडे जातो, किंवा क्षत्रिय अंत्यज्य भूदासी कन्येकडे, किंवा जातीभ्रष्ट व्याध वेळूकारागीर रथाकार आदिवासी यांच्या कन्येकडे जातो, किंवा संतावती स्थानापनक्षम ऋतुमती अप्राप्त ऋतू अशा स्त्रियांकडे जातो. काम, तृप्ती, क्रीडा, सौख्य आणि संतान उत्पन्नतेचे साधन ह्या दृष्टीनेच केवळ त्याला ब्राह्मणीचे महत्त्व वाटत असते. तो परंपरागत बंधनांचे पालन करत नाही, तो त्यांचे उल्लंघन करतो. आणि असे म्हटले जाते, तो बंधनांचे पालन करत नाही तर बंधनांचे उल्लंघन करतो. आणि म्हणूनच त्याला बंधनभंजक व ब्राह्मण म्हणतात. अशा प्रकारे द्रोण ब्राह्मणाला बंधनभंजक म्हणतात. आणि द्रोण ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण कसा होतो? हे द्रोण अशाच एका सुजात ब्राह्मणांचे उदाहरण घेऊ. तो 48 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य पालन करून वेदमंत्रांचा अभ्यास करतो. शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणेच्या पूर्तीसाठी तो कृषी, बल, व्यापारी, गुराखी, धनुर्धन, राजसेवक किंवा इतर व्यवसाय पत्करतो, किंवा भिक्षापात्राचा तिरस्कार न करता भिक्षा मागूनच तो उपजीविका करतो. गुरुदक्षिणा पूर्तता झाल्यावर तो धर्मानुसार किंवा अधर्मानुसार पत्नीचा स्वीकार करतो. क्रियातून प्राप्त झालेले किंवा जिच्या हातावर विधियुक्त उदक सोडले आहे असे एखादे ब्राह्मणी किंवा दुसरी एखादी स्त्री, संतानवती, स्थानपनक्षम इत्यादी कामतृप्ती, क्रीडा किंवा संतानोत्पन्नतेचे साधन म्हणूनच गणली गेलेली अशा प्रकारे तो जीवन व्यतीत करतो. तेव्हा ब्राह्मण त्याच्याबद्दल बोलतात, हा श्रेष्ठ ब्राह्मण आपले जीवन कसे बरे व्यतीत करतो आणि त्यावर तो उत्तर देतो, अग्नी स्वच्छ व घाणेरड्या वस्तू जाळून टाकतो, पण त्यामुळे तो स्वतः अशुद्ध होत नाही. तसे ब्राह्मणाने अशा प्रकारे जीवन व्यतीत केले तरी त्यामुळे तो अपवित्र ठरत नाही. आणि असे मानतात, तो ब्राह्मण अशा प्रकारे जीवन व्यतीत करतो आणि म्हणूनच त्याला जातीभ्रष्ट ब्राह्मण असे म्हणतात. हे द्रोण अशा प्रकारे एखादा ब्राह्मण जातीभ्रष्ट ब्राह्मण होत असतो. द्रोण प्राचीन मंत्र उद्गाते ब्राह्मण ऋषी, ज्यांना आपल्या मंत्राची प्रत्येक ओळ, वाक्य व शब्द अक्षरशः ज्ञात आहे, त्यांनी असे म्हटले आहे की ब्राह्मण 5 प्रकारचे असू शकतात: ब्रह्मसदृश्य, देवसदृश्य, बंधनयुक्त, बंधनभंजक आणि जातीभ्रष्ट. द्रोण ह्या 5 तू कोणत्या प्रकारचा ब्राह्मण आहेस? श्रमण गौतम, जर असे ब्राह्मणांचे प्रकार खरोखर असतील तर निदान आम्ही जातीभ्रष्ट ब्राह्मण तरी नक्की नाही. पण श्रमण गौतम, आपले निवेदन अद्भुत आहे. आपण मला उपासक म्हणून स्वीकृत करण्याची कृपा करावी, जेणेकरून जीवनभर आपणास शरणागमन करेन. नमो बुद्धाय. जय भीम.